तुमचेही केस भरपूर गळतायत, केसांची अजिबातच वाढ होत नाही, वर्षानुवर्ष केस एकाच लांबीवर अडकलेले आहेत, अजिबातच वाढत नाही, तर आपल्या घरातली किचनमधली फक्त ही एक वस्तू तुम्ही तुमच्या केसांसाठी अप्लाय करायला सुरुवात करा. तुमचे केस दाट, लांब आणि जाड करू शकता. या उपायामुळे तुमच्या केसांचं गळणं थांबेल, केसांच्या मुळांना मजबूती मिळेल. इतका साधा सोपा 100% ट्रायड आणि टेस्टेड असा हा उपाय आहे. आता याचा वापर तुम्ही 2 ते 3 प्रकारे तुमच्या केसांवरती करू शकता, ज्याच्यामुळे अगदी पहिल्याच वापरात तुम्हाला छान रिझल्ट मिळतील आणि काही आठवड्यांमध्ये तुमचे केससुद्धा असेच लांब, काळेभोर, स्मूथ आणि सिल्की होतील. सोबतच केसांची गळती कमी होऊन केस दुपटीने वाढायला लागतील. हे सगळं कशा पद्धतीने करायचं हे मी व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शेअर केलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप फॉलो करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला, आजच्या या घरगुती उपायासाठी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे रोजमेरी. अगदी कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये किंवा ऑनलाईनमध्ये ही रोजमेरी तुम्हाला मिळेल. खूप महागसुद्धा नसते. 20 रुपये, 25 रुपये अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये ती घेऊ शकता. हीच रोजमेरी आपल्या केसांमध्ये एक नैसर्गिक चमक, नॅचरल शाईन आणते. आपल्या केसांना सिल्की, शायनी आणि स्मूथ बनवते. आता रोजमेरीचं पाणी जे आहे ना, ते आपल्या केसांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही आहे. कारण ज्या पद्धतीनं आपण डोळे झाकून मेथीदाणे आपल्या केसांसाठी वापरतो ना, त्याच पद्धतीनं तुम्ही एकदा ही रोजमेरीसुद्धा तुमच्या केसांसाठी वापरून बघा. तुम्हाला नक्की तुमच्या केसांमध्ये फरक झालेला दिसेल. तर इथं मी ड्राय रोजमेरी आहे ती घेतलेली आहे. साधारणतः 1 ते 1.5 चमचा किंवा 2 चमचा इतकी रोजमेरी आपल्याला घ्यायची आहे. अगदी तुम्ही एकदा हे बनवलं तर 8 दिवस 10 दिवस तुम्हाला आरामात हे सिरम पुरेल. आता त्यानंतर दुसरी वस्तू, या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या ऑप्शनल आहेत. फक्त तुम्ही रोजमेरीचा हेअर स्प्रेसुद्धा करू शकता. पण केस वाढीसोबतच आपल्याला केस स्मूथ आणि सिल्की ठेवण्यासाठी, केस काळेभोर ठेवण्यासाठी या पुढच्या वस्तू मी इथं घेतलेल्या आहेत. मी इथं घेतलेला आहे कढीपत्ता. स्वच्छ धुवून 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आपल्याला घ्यायची आहेत. त्यानंतर आपल्या टाळूला इन्फेक्शन होऊ नये, खाज येऊ नये यासाठी मी इथं घेणार आहे ती म्हणजे लिंबाची पानं. लिंबाची पानंसुद्धा 10 ते 12 इतकी लिंबाची पानं घ्यायची आहेत, जेणेकरून आपली टाळू स्वच्छ राहिली तर आपले केस गळती होत नाही, केसांची मुळं मजबूत राहण्यासाठी मदत होते. तर इथं मी लिंबाची पानंसुद्धा घेतलेली आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्या केसांसाठी रामबाण उपाय म्हणजे मेथीदाणे. कुठल्याही केसांच्या समस्या असतील तर मेथीदाणे तुम्ही नक्की केसांसाठी वापरू शकता. तर इथं आपल्याला मेथीदाणेसुद्धा घ्यायचे आहेत. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, निकोटिनिक ॲसिड असतं, ज्याच्यामुळे याच्या रेग्युलर वापरामुळे तुमच्या केसांच्या समस्या हळूहळू कमी व्हायला लागतात. तर साधारणतः 1 ते 1.5 चमचा इतकंच आपल्याला मेथीदाणेसुद्धा घ्यायचे आहेत. आता या सगळ्या वस्तू इझिली आपल्या घरामध्ये किचनमध्ये अवेलेबल असतात. त्याच वस्तू आज इथं वापरणार आहोत आणि त्याच्यापासून आपल्या केसांसाठी एक हेअर सिरम बनवणार आहोत, ज्याच्यामुळे तुमच्या केसांच्या समस्या हळूहळू कमी होतील आणि नवीन केसांची वाढ झालेली तुम्हाला दिसेल. आता इथं मी घेतलेलं आहे एक स्टीलचं पातेलं. आता या स्टीलच्या पातेल्यामध्ये आपण हे सिरम बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे 1 ग्लास पाणी. आता इथं मी फिल्टरचं पाणी घेतलेलं आहे. तुम्ही फिल्टरचं पाणी घेऊ शकता. जर तुमच्याकडे बोरचं पाणी असेल तर ते बोरचं पाणी उकळवून थंड करून तेच तुम्ही वापरा. कारण बऱ्याचदा असं होतं की बोरचं पाणी वापरल्यामुळे सुद्धा भरपूर केस गळती होते. तर चला, आता हे जे पाणी आहे ते आपल्याला हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे. आता हे पाणी कोमट झाल्यानंतर आपण घेतलेल्या या सगळ्या वस्तू आहेत, रोजमेरी, मेथीदाणे, कढीपत्ता आणि लिंबाची पानं, हे सगळं आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि छान पद्धतीनं बारीक गॅसवर आपल्याला एक 10 ते 15 मिनटं हे सगळं शिजवून घ्यायचं आहे. शक्यतो सगळी प्रोसेस ना तुम्ही बारीक गॅसवर करा, जेणेकरून या सगळ्या गोष्टींमधली जी काही पोषक तत्व आहेत ती पाण्यामध्ये सहज उतरतील आणि आपलं पाणी हे जे सिरम आहे ते खूप इफेक्टिव्ह होईल. अगदी पहिल्या वापरापासूनच तुम्हाला याचा रिझल्ट दिसायला लागेल. आता हळूहळू तुम्ही बघताय पाण्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. याचाच अर्थ या सगळ्या गोष्टी आहेत, याची पोषक तत्व आपल्या या सिरममध्ये ॲड होत आहेत आणि हे सिरम जेव्हा जेव्हा तुम्ही वापराल तेव्हा तेव्हा तुम्हाला तुमच्या केसांमध्ये छान बदल झालेले दिसतील. आता बघा, पाण्याचा कलर अजून थोडासा डार्क झाला आहे. आता मी पूर्णपणे बारीक गॅसवरच ही प्रोसेस करते, तरीसुद्धा पाण्याचा कलर छान तुम्ही इथं बघू शकता. मार्केटमध्ये मिळणाऱ्या सिरमपेक्षा भरपूर पॉवरफुल असं हे घरगुती आपलं सिरम आहे. आता त्यानंतर ना हे सिरम 5 ते 10 मिनटं आपल्याला पुन्हा झाकूनसुद्धा ठेवायचं आहे, जेणेकरून पूर्ण वाफ जी आहे ती पाण्यामध्येच राहील आणि पाण्याचा जो अर्क आहे तो अतिशय पॉवरफुल तयार होईल, ज्याच्यामुळे हे सिरम मार्केटमधल्या सिरमपेक्षा छान रिझल्ट देणारं आपल्याला ठरेल. ही स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा. पाणी झाकून ठेवल्यानंतर त्याची सगळी पोषक तत्व आहेत ती व्यवस्थित त्याच्यामध्ये पाण्यामध्ये उतरतात. आता हे थंड करून आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे. कुठल्याही पद्धतीचं आपण केमिकल वापरत नाही आहे, त्यामुळे याचे कुठलेही साईड इफेक्ट होण्याची शक्यता नाही. पण हो, सगळ्या नैसर्गिक गोष्टी मी माझ्या केसांच्या अकॉर्डिंग वापरलेल्या आहेत. तुम्हाला जर यातली कुठली गोष्ट सूट होत नाही असं वाटत असेल तर ती गोष्ट तुम्ही स्किपसुद्धा करू शकता.
तर आता इथं आपल्याला एक बाउल घ्यायचं आहे आणि हे तयार करून घेतलेलं थंड झालेलं सिरम आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। आता हे जे सिरम आहे याच्यामध्ये कुठलंही केमिकल नसल्यामुळं तुम्ही ते शक्यतो फ्रीजमध्ये ठेवा। एकदा बनवलं की तुम्ही 7 दिवस 15 दिवस आरामात हे वापरू शकता। फ्रीजमध्ये ठेवून ते जेव्हा तुम्हाला अप्लाय करायचं आहे तेव्हा बाहेर काढा। नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर तुम्ही केसांवरती अप्लाय करू शकता आणि पुन्हा फ्रीजमध्ये ठेवू शकता, कारण सध्या भरपूर गरमी आहे। जर तुम्ही बाहेर ठेवलं तर ते खराबसुद्धा होऊ शकतं। बघू शकता इतका छान नॅचरल कलर आपल्या या सिरमला आलेला आहे आणि जेव्हा तुम्ही हे सिरम तुमच्या केसांवरती अप्लाय कराल अशीच शाईन तुमच्या केसांमध्ये येईल आणि 1 ते 2 आठवड्यांमध्ये तुम्हाला तुमची केस गळती कमी होऊन बेबी हेअर ग्रोथ झालेली दिसेल। आता हे तयार झालेले सिरम आपल्याला एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायचे, जेणेकरून दररोज हे सिरम तुम्ही तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकता। ही पहिली स्टेप आहे की हे सिरम दररोज तुम्ही झोपण्याच्या अगोदर तुमच्या टाळूवरती केसांच्या मुळाशी स्प्रे करायचं, हलक्या हाताने मसाज करायचं आणि व्यवस्थित ते तसंच ठेवून द्यायचं। याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं ऑइल नाही आहे, त्याच्यामुळे हे नॉन स्टिकी आहे, अजिबात ते चिकट होत नाही, केससुद्धा आपले अजिबात चिकट होत नाहीत। तर या पद्धतीनं दररोज तुम्ही हे केसांवरती अप्लाय करू शकता आणि काही आठवड्यांमध्येच तुम्हाला याचा भरपूर चांगला रिझल्ट दिसेल, कारण याच्यामुळे आपल्या केसांना मजबूती मिळते। मसाज केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशनसुद्धा ॲक्टिवेट होतं आणि रात्रभर हे आपल्या केसांमध्ये छान मुरतं, त्यामुळे याचे खूप चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील। आता इथं मी तुमच्यासोबत सेकंड स्टेप शेअर करते। याच्यामध्ये एका वाटीमध्ये मी ह्यातलं थोडंसं सिरम काढून घेणार आहे आणि या सिरममध्ये आपल्याला थोडंसं खोबरेल तेल किंवा जे कुठलं तेल तुम्ही तुमच्या केसांसाठी वापरतात ते ॲड करायचं आहे, जेणेकरून ही स्टेप तुम्ही केस धुण्याच्या अगोदर अर्धा ते 1 तास करायची आहे। ज्या पद्धतीनं आपण केसांना तेल लावतो त्या पद्धतीने तुम्ही तेल प्लस हे सिरम असं दोन्ही एकत्र करून तुमच्या केसांमध्ये लावलं तर त्याचे भरपूर चांगले रिझल्ट तुम्हाला दिसतील आणि म्हणूनच हे इतकं पॉवरफुल आहे की काही आठवड्यांमध्ये तुमची केस गळती कमी होईल। तर हे सिरम तयार करून घेतलेलं तुम्ही अंघोळीच्या आधी अर्धा तास 1 तास केसांवरती लावून ठेवायचे आणि त्यानंतर तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे। आता इथं थर्ड स्टेपमध्ये हे जे तयार राहिलेलं सिरम आहे, आता इथं माझ्याकडे थोडीशी कमी क्वांटिटी राहिली, पण याच्यामध्ये थोडंसं जास्त सिरम बनवून तुम्ही याच्यामध्ये शॅम्पू टाकून याच पाण्याने हेअर वॉशसुद्धा करू शकता। भरपूर चांगले रिझल्ट येतील, केस गळती कमी होईल, कारण महागड्या कुठल्याही शॅम्पूमध्ये किंवा कंडिशनरमध्ये या सगळ्या नैसर्गिक गोष्टी वापरून एक ब्रँड तयार होतो आणि तेच ब्रँड आपण आपल्या केसांसाठी वापरतो। तर ही स्टेपसुद्धा तुम्ही नक्की फॉलो करू शकता। तर चला आता मला हेअर वॉश करायचं आहे, तर त्याच्या अगोदर मी केसांसाठी हे जे सिरम तयार करून घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये खोबरेल तेल टाकलेलं आहे, तर ते केसांवरती व्यवस्थित लावून घेते। अर्धा तास किंवा पाऊण तास एवढं मी हे केसांवरती ठेवणार आहे, त्यानंतर हेअर वॉश करणार आहे। तर अशा पद्धतीने या 3 स्टेप आहेत, त्यापैकी कुठलीही स्टेप जी तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल, सूट वाटेल ती तुम्ही केसांसाठी अप्लाय करू शकता आणि त्यानंतर मी हेअर वॉश केलेला आहे। भरपूर चांगले रिझल्ट मिळतात, केस गळती कमी होते, केसांची वाढ व्हायला सुरुवात होते। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते। आय होप तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून बघा। याचे रिझल्ट काय आले हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। याबद्दल काही शंका असेल तर मला कमेंट करा, मी नक्की आन्सर करेन।